तर मित्रांनो, आपण आलोय आता पवनकडे. आपल्याला जायचं आहे मालेगावच्या डीमार्टला. पवन आणि तुषार आहेत आता बसलेले बाहेर. यांना घेऊ. कृष्णा येतोय आता. कृष्णा आला का मग जाऊ आपण. हे दोघे बसले इथं. हाय कर रे. हाय, राम राम. तर मग आता जाऊ आपण. आपल्याला कशात जायचं आहे? क्रुझरमध्ये. हे बघा, ही गाडी आहे आपली. त्या गाडीमध्ये आपल्याला जायचं आहे आज डीमार्टला, ते पण मालेगावच्या. दाखवेल मी तुम्हाला आता गाडीत. तर आज आपले ब्लॉगर स्वतः गाडी चालवायला शिकलेले म्हणजे ते. तर आज आम्ही चाललोय मालेगावच्या डीमार्टला. तर आमचे ब्लॉगर भाऊ गाडी फुल फॉर्म मध्ये चालवत आहे. त्याच्यात ही मंडळी आली आहे. काय करू काय. तर हेवी रायडर आज फुल फॉर्म मध्ये गाडी चालवत आहे. काय हे देखो आम्ही इथले अरे मोबाईल ओढून घेऊन जाते बघा. इथं मोबाईल ओढता मध्ये तर आम्ही सगळे चाललोय आता. तर आमचे हेवी रायडर मोबाईल बरोबर बाईकला लावून गाडी चालवली आज मित्रांनो. हे बघा, हे सगळे बोर चालले आता डीमार्टमध्ये. आपल्याला जायचं आज मालेगावच्या डीमार्टमध्ये. तर मग बघू मध्ये जाऊन काय आहे काय नाही आहे. कोणाला काही घ्यायचं आहे का, कोणाला काही घ्यायचं असेल घेऊन टाकू, नसेल घ्यायचं नाही घ्यायचं फिरून तर येऊ. काय वाटतं तुषार तुला? तुला काय घ्यायचं? पावडर घ्यायची याला, पावडर. पवनूला काय घ्यायचं काय माहीत आता. ठीक आहे, चला मध्ये जाऊन कंटिन्यू करू आपण आता मध्ये गेल्यावर. बऱ्यापैकी आज गर्दी दिसू राहिली, तरी गर्दी कमी आहे आता माहिती का. सुरुवातीला खूपच जास्त गर्दी होती. पूर्ण पार्किंग भरलेली असायची, सगळं भरलेलं असायचं. अशा पद्धतीने आहे आता. मध्ये जाऊन बघू आता हे काय काय करता. तुम्हाला दाखवेल मी मध्ये जाऊन कोणाला काय घ्यायचं आहे, कोण कोण काय काय करतं. इथून आहे एंट्री. आज बकरी ईद पण आहे नाही का. दादा आज नवीन जॉईन झाला आहे. कर दादा. हा बघा, हा मित्र आहे माझा. हा एक नवीन जॉईन झाला आहे आज आपल्याला. हा एक आहे अजून. हा पण आज नवीन जॉईन झाला आहे आपल्याला. आपण येऊन गेलो आता डीमार्टच्या बाहेर. पण विषय असा झाला नाशिकच्या डीमार्टला नाशिकच्या डीमार्टला तर तिथं ब्लॉगिंग करू. तिथं काढू देता का? नाशिकच्या डीमार्टला अलाउड आहे. तर मग आता ज्या दिवशी फ्री असेल त्या दिवशी जाऊ आपण. नाशिकच्या डीमार्टला नक्की जाऊ. बघू आता. अरे तुला दाखवत नाही का आपण चॅनलवर? कोणत्या चॅनल? दादाचा पण चॅनल आहे. नाही माझं नाही आहे. मग मित्र त्यांचा मित्र म्हणून मिळून एक चॅनल बनवलेलं आहे आता. त्याचं पण आपण थोडंसं प्रमोशन करून टाकूयाच्या. चर्सी गँग हे बघा, असे नाव आहे त्यांच्या. गाडी तू चालवतोय का मी चालू रे? गाडी आता पवन दादा चालवणार आहे, ओनर ऑफ द गाडी. असा विषय. पवन दादांना गाडी बाहेर काढू घेऊ आपण पहिले. तुषार काय घेतला? काहीच नाही घेतलं. बजेट नव्हतं. तेव्हा यांनी घेतलंय. हा जो पोरगा दिसू राहिला का, यांनी शॉपिंग केलेली आहे बऱ्यापैकी. पण तो सांगू नाही राहिला. ब्युटी प्रोडक्टवाला माणूस येतो. असा विषय. यांचं चॅनल दाखव राहील. कोणता आहे? चर्सी गँग म्हणून मित्रांनी बनवलेलं आहे का? हां बघा, यांच्या मित्रांनी बनवलेलं आहे चर्सी गँग म्हणून. आहे मग भावी कॉन्टेंट क्रिएटर. कॉन्टेंट थोडं वेगळं आहे. पवन दादांची गाडी या. हॅलो. आता गाडीत बसलोय आपण सगळे. गाडी चालवतोय आपला पवन भाऊला सध्या काय होते म्हणून आपण डीमार्टमधून लवकर निघालो. बरं काय दादा, पवन भाऊंना बेबी टॉयल भेटला नाही. मला वाईट वाटलं त्याचं खूप. बेबी टॉयल भेटला रे पवन दादा. एवढा छान मी चॉईस करून दिला होता. गाडी चालवता अशा प्रकारे आमचे पवन भाऊ गाडी पळवत आहे. समुद्रामध्ये गाडी पळवत आहे. एकदम करत गाडी पळवत आहे. गाडी पळवत आहे. या ठिकाणी पवन भाऊंना नाटीदाईंचा कॉल आला असल्यामुळे ते सारारा पिरिरी स्पीडवर गाडी चालवत आहे. इथं बघा तर किती शार्प टर्न घेतला पवन भाऊंनी. पवन भाऊ ऑन द फायर डायरेक्ट एकदम गचकन घातली गाडी.
आणि एकदम अशी ते बघा तो एक शेमड्या पाहत होता आमच्याकडं. कॉमेंटेटर हा दादासोबत सोबत संजय भाऊ थेट रिपोर्टिंग. दोन काय सुट्टे गायब झाले रे ते. हे बघा पवन भाऊ कसे एकदम असं थूक लावून सरकवत आहे एकदम स्मूथ. हा 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 घातला परत पुढं माग. वाव अहो असं सोडू नका धरा त्याला धरा धरा. हा धरला. हा. एकदम सुंदर असा अहो सोडू नका धरा धरा धरा. लोटा ढकलला पुढे. अशा प्रकारे पवन भाऊ यांनी अप्रतिमरित्या गिअर टाकला आहे. अरे सोड पवन सोड सोड. आपण येऊन गेलो आता डीमार्ट वरून. तर बाहेर आम्ही आता थांबलोय होंडा शोरूमच्या बाहेर. इथं पवन दादा आता त्यांच्या गाडीचं भाडं लागणार आहे वाटतं त्यांना, मग त्याच्यासाठी तो थांबलेला आहे. तर मग आम्ही पण आता जाऊ थोड्या वेळात. तिथं कृष्णा बसलेला आहे. कृष्णा नमस्कार मंडळी म्हणतो. आम्ही आत्ताच जाऊन आलो डीमार्टला. काही नव्हतं तिथं. आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही, ब्लॉग काढून दिला नाही. ब्लॉगच काढू दिला नाही, बाहेरच म्हणून दिलं. त्यांनी सांगून दिलं आम्हाला डायरेक्ट की मध्ये मोबाईल अलाउड नाही. कॅमेरा बंद करा. आहे याला पावडर घ्यायची होती पण याने पावडर नाही घेतली. हा म्हणे पोरं बोलतील म्हणे मला पावडर घेतली, तर मग याने पावडर नाही घेतली. मला काय घ्यायची इच्छा याला परफ्यूम पण घ्यायचा होता, याला पावडर पण घ्यायची होती, तरी याने नाही घेतलं. का बरं नाही घेतलं? कमेंट मध्ये टाकून द्या. कमेंट्स मध्ये सांगा की बा याला काय काय स्किन केअर. हा याला स्किन केअर मागे एक मिनटं. याला स्किन केअर करायचं आहे, काय काय स्किन केअर केलं पाहिजे आणि मला सांगा तुम्ही, तसं मी त्याला कमेंट्स टाकून देईन. असा विषय. तर मग आता बसलो आहे गाडीत आम्ही. पवन दादा आता तुम्ही बघू शकता, पवन दादा पण आहेत बाहेर. पवन दादा फक्त काय म्हणतो आपण त्यांना भाड्याची लाईन करू राहिले. तुषारने आपल्यासोबत स्कॅम केलाय आता. तो म्हणे लाल बटन दाबल्यावर काय होतो, विचाराने डायरेक्ट ब्लॉगच बंद करून दिला होता आपला. असं नको, काहीतरी सांग मला, काहीतरी बोल याच्यामध्ये. अरे बाबा भूक लागली काय बोलू मी. या बाई याला लागले मला आईस्क्रीम खाऊ घालतोय. खाली पेट दिमाग की हे बाय हो कालच 12,000 रुपये आले त्याच्या अकाउंटला. आईस्क्रीम खाऊ घालतोय. नाही तू करू राहिला का आईस्क्रीम खाऊ घाल राहिला का? तू मला सोडा पास पहिले. हा चल मी तुला सोडा पाचतो, तुम्हाला आईस्क्रीम खाऊ घाल. चालेल का? चला हे बाय कृष्णा मी तुम्हाला दोघांना सोडा भाजी लावू, आईस्क्रीम खाऊ घालणार. चल तर मग आता तुषारची पैन लागली आपली. आपण जेवण कोणता कोण विसरला? हा मग तो काय पचून गेला तो. अरे कोणी खाल्ला होता? पचून गेला होतो पोळ. आज नाही आज ठरलंय, आज तुषारला मी सोडा पाजणार आहे आणि तुषार आहे ना आईस्क्रीम खाऊ घालणार. तर मग आज वाटलंच आहे ना जेवण झाल्यावर खेळ पण दाखवतो मी मला. मी सोडा पाजेल, हा भाऊ आईस्क्रीम खाऊ घाल. सोडा आणि ओके. तर मग आम्ही आता बसलो असं टाइमपास करत. आता पवन दादांचं काम झालं का मग जाऊ आम्ही घरी परत जेवण करून येतो आणि आता सोडा पाजतो मी आला आणि याच्याकडनं आईस्क्रीम खाणार आहे मी. भेटू आता जेवण झालं. आता दुसऱ्याला जायचं आपल्याला डेअरीवर. चालेल आता गाडीवर आलो ना. कोणता आता मला माहिती नाही. छोट्या मोठ्या काय छोट्या मोठ्या करून घेतो आपण. येऊन गेले छोट्या मोठ्या का रे? आकाश दूध डेअरीवरून भाऊ येतो दूध. काय तू दूध घेऊन ये, मी थांबतो इथं. स्टँडचा कांड केलेला होता म्हणून स्टँड सापडत नाही. ठीक आहे त्याला येऊ द्या दूध घेऊन. कृष्णा भाऊ आता येतोय दूध घेऊन एकदम फॉर्ममध्ये. काय पैसे दिले का? भेटलंय आपल्याला दूध. जाऊ आता आपण परत बॅक टू द गाडीत जाऊ आपण आता परत. गाडी चालवतो बघा आपल्याला भेटलंय दोन ठिकाणी घेतो रे. दोन ठिकाणी घेतो बघा. अच्छा कृष्णा अभी थोडीशी गाडी गंडावर आला असं वाटत मला आता. चालेल नवीन त्याला सेटिंग माहीत नाही गाडीची अजून. त्याला सेटिंग माहीत नाही गाडी. एकदा घेऊन आता
कधी गाडी आपल्याला सोडायला जरा टाईम लावून जातो काय आपल्या माझ्या आवाज रस्ते आपण जातो आता परत गाडी जाऊन नंतर झालं सुटून द्यायला आता परत गाडी आजची आपली शर्यत लागलेली बरं का आपण आज दुसऱ्याला सोडा बाजणार आहे तो आपल्याला आयशेमराव घालतो आपली गाडी लावलेली इथं आपले भाऊ गाडीचं नाव ठेवलेलं आहे भाऊ आपले भाऊ आपल्याला लांबूनच दिसून आले आणि ते आहेत भाऊचे मालक अशा पद्धतीने आपण येऊन गेलो परत गाडीजवळ हे बघा हे जे आहेत का हे आहेत भाऊचे मालक काय म्हणते मालक तुमचा चला गाडीत जातो हा उघड रे हे उघड ना दादा रे लाईट राहू दे ना यार तू हे बघा याला लय कंटाळ्यावर आला आज व्लॉगमध्ये यायला का बरं काय माहिती दादा सुपर फास्ट एक्सप्रेस आहे डायरेक्ट हो दादा ड्रायव्हर आपण या गाडीचा बी पूर्ण ब्लॉग तयार करूया या गाडीचा बी एक पूर्ण ब्लॉग टाकू गाडीचा हॉर्न लय भारी आपल्या हे पाहुण्या वाजव रे पपडम 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 परत एकदा काय नाही वचकणार वाजव वाजव चल रिॲक्शन पाहू आपण तुमच्या गाडीला 2 आणे आता ते विचार नाही ना पहिले विचारता ना हे पहिलं आण अजून दुसरा कोणता आहे अरे वा डायरेक्ट 2 आण आहेत आपल्या गाडीला एक पहिला वाजतो वाजव रे हा कडक वाहने एकदम पपडप पपडप तर अशा पद्धतीने आहे हा मला म्हणतो हा गाडी काढून पुढे चालायला लागला मला म्हणे गाडी काबर नाही चालवली तो देईल तर कसा वळून वळून पोरींकडे पाहतो वाकून वाकून पाहत होता पवन दादा म्हणून गाडी चालवायला बसलाय पवन दादाला माहिती आहे समोरून लगेच कसं वळून वळून बघून घेतो पवन दादा हा इथंच माल थांबवून दे